काय समजतो काय निर्लज्ज असा त्याला. त्याला बघितलं ना तरी तरी माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. माझ्या सावलीला पण उभा राहायची लायकी नाही आहे ह्याची. आणि हा मला साडी देतोय. सोडणार नाही मी ह्याला. प्रीती, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. खरं तर या घरातला आज तुमचा पहिला दिवस आणि हे सगळं तुम्हाला बघायला लागतंय. आय एम रिअली सॉरी. मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. तुम्ही जो समजूतदारपणा दाखवलात. का? मला माहिती आहे तुम्हाला दीपचा राग येतो, पण तरीही तुम्ही त्याने दिलेली आईची साडी स्वीकारलीत. आणि याला खरंच मनाचा मोठेपणाच लागतो. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून ना मला खरंच खूप मोठा आधार मिळाला असं वाटतंय. ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या घरच्यांना समजून घेताय हे तर खूप आहे माझ्यासाठी. मला तुम्हाला अजून एक गोष्ट मनापासून सांगायची होती. हो बोला ना. प्रीती, मला वाटतं दीपबद्दल तुमच्या मनात खूपच गैरसमज आहेत. हा मला मान्य आहे की घटनाच अशी घडली की तुमचा राग असणं स्वाभाविक आहे. मी हे समजूनच घेऊ शकतो. पण तुम्हाला खरं सांगू प्रीती, दीप खरंच खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे खूप जास्त प्रेम करणारा, खूप काळजी करणारा. तो जसा दिसतो ना, जसा वागतो तसा तो अजिबात नाहीये. काय आहे ना, म्हणजे लहानपणापासूनच तो करायला जातो एक आणि होतं उलटच. हो, पण तो जे काही करतो ना त्यामागे त्याची भावना खूप स्वच्छ आणि साधी असते. फक्त त्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण मला खात्री आहे तुमचं आणि त्याचं म्हणजे दीर भाऊजाईचं नातं एकदा घट्ट झालं ना की तुम्हाला सांगतो, तुम्हाला तो कधीच कशाची कमी पडू देणार नाही. स्वतःसाठी कधीच काही केलं नाही त्यानं. आमची आई गेली आणि आम्ही प्रचंड खचलो होतो. खूप दुःख झालं होतं आम्हाला. पण आमच्यापेक्षा जास्त दीप खचला होता. खूप दुःखी झाला होता. बाबा त्याच्याशी कसं वागतं ते आता तुम्ही बघितलं असेलच. खूप वाईट वाटतं हो त्याचं त्याला. पण तेही दुःख तो आम्हाला कधीच दाखवत नाही. खूप मोठ्या मनाचा आहे तो. हा मूर्ख स्वराज काहीही बडबडतोय. तो दीप कसाही असला तरी माझ्या दादाचा आणि सुजयचा खुनी आहे. माझ्या मनात त्याच्यासाठीच काय तर या घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी जागा नाहीये. प्रीती, आई गेली हे आम्ही मान्य केलं. हळूहळू त्यातून बाहेरही पडलो. म्हणजे असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण येत नाही. पण दीपचं असं नाही आहे. आजही तिच्याशी बोलतो. तिची साडी अंगावर घेतल्याशिवाय त्याला झोपही येत नाही. प्रीती, तुम्हाला एक मनापासून रिक्वेस्ट करतो. तुम्ही जसं मला घरच्या इतरांना समजून घेताय तसं दीपला पण समजून घ्या. त्याला बरं वाटेल. आणि ही आईची साडी आता येणारा सण असेल किंवा आपल्या घरात एखादा कार्यक्रम असेल त्याला नक्की नेसा. घ्या. थँक्यू. तुम्ही आराम करा. मी आलो. आत्या म्हणाल्या ते बरोबरच होतं एका दृष्टीने. दीप सगळ्यांना त्रास देतो एवढंच दिसतं आपल्याला. पण आपल्या वागण्याने त्याला किती त्रास होतो याचा कधी विचार केलाय का आपण?
तो नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असेल, पण त्यामागची भावना समजून न घेता आपण चिडचिड करतो त्याच्यावर. खरंच क्वार्टर इतका वाईट नाहीये. आता त्याने ताईला त्याच्या आईची साडी दिली म्हणजे त्याच्या मनात ताईसोबत चांगलं नातं निर्माण करण्याचाच विचार असेल ना. मग पुरुषोत्तम काका असं का म्हणाले त्याला? त्याला वाईट वाटलं असणार आहे. ते त्याच्या डोळ्यात दिसतही होतं. आणि स्वतःला वाईट वाटलेलं असून सुद्धा तो सगळ्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. काय म्हणावं त्याला? पुरुषोत्तम काका त्याची ही बाजू बघत नसतील का? दीप एवढी ताईला मदत करतोय, पण ताई का असं करतेय? साडी ताई अजिबात दीपला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. आत्ताही फक्त साडी घेऊन निघून गेली. 2 शब्द बोलली असती तर त्याला बरं वाटलं असतं ना. या सगळ्यामुळे त्याला वाईट वाटलं असणार आहे. खूपच वाईट वाटलं असेल. एकटं वाटत असेल का त्याला? ज्योती, आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवं. आई? हा आई, बोल. ज्योती, काय अगं तिकडे कसं काय सगळं ठीक आहे ना बाळा? अगं मला जरा प्रीतीचं टेन्शनच आलंय. ती रुळली आहे ना त्या घरात. म्हणजे एका दिवसात असं लगेच कळणार कसं आपल्याला? पण काही चुकीचं घडलं नाही ना? आई, तू उगाच काळजी करतेस. असं काही झालेलं नाहीये इकडे. उलट सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत. पुरुषोत्तम काका तर प्रीतीताई कोणीतरी स्पेशल व्यक्ती असं फील करून देतात तिला. सगळी खूप छान माणसं आहेत. खूप काळजी घेतात तिची. बरं झालं बाई. पण माझ्या जीवाला घोरच लागून राहिला होता. म्हणजे अगं सुलोचना ताई काहीतरी बोलल्या आणि प्रीतीच्या सवयीप्रमाणे तिने जर काही उलट उत्तर दिलं तर नसती पंचायत होऊन जायची ग. पण तू तिकडे आहेस ना, घेशील सांभाळून. आई, अगं उगाच काळजी करतेस. अगं इथे सगळ्यांना तिचं खूप कौतुक आहे. अगं तुला माहितीये का, सगळ्यांनी तिला छान समजून घेतलं. छान छान कार्यक्रम झाले. अगं प्रीतीताईने उलट किती छान खीर केली होती माहितीये तुला. पण आई ऐक ना गं, मला जरा एक अर्जंट काम आहे. मी तुला नंतर करू का फोन? चालेल तुला? मी करते नंतर तुला फोन. हा चल. ज्योती 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 थांब ना बाळा. काय झालं आई? सगळं ओके आहे ना? अजून एक गोष्ट सांगायची तुला. म्हणजे अगं मला कीर्तीचं वागणं जरा बरं वाटत नाहीये. म्हणजे अगं सारखी फोनला चिकटून असते आणि मी तिला विचारलं ना काय चाललंय म्हणून तर म्हणते की काय ते मैत्रिणीला अभ्यासाचं विचारते. पण मला काय खरं वाटत नाहीये बाई. तिचं कुठं काही. ऐक ना गं, तुला एक टेन्शन सोडून दुसरं टेन्शन घ्यायची सवयच आहे का? असं का करतेस? हे बघ, काही नसेल झालं, सगळं नॉर्मल असेल. मी बोलेन कीर्तीशी, ठीक आहे? पण आता मला एक अर्जंट काम आहे. मी करते ना तुला नंतर. हा, काळजी नको करूस तू. मी करते नंतर. चल. हो हो ठेव.